बेसिकली बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो उद्योजकांच्या माध्यमातून मला की सर नेहमीच असं होतं की आम्ही उद्योग स्टार्ट करतो पण एक पर्टिक्युलर वेळानंतर आम्हाला एक बॅड पॅच त्याला येतो, बॅड पॅच त्याला येतो. आणि नेमकं बऱ्याच वेळा अनेक जण युटर्न मारून उद्योगातून परत निघतात त्यांच्या परत माघारी. मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की हा बॅड पॅच हा प्रत्येकाला चुकलेला नाहीये. कोणताही बिझनेस तुम्ही घ्या, अगदी फार मोठ्यातल्या मोठ्या कंपन्यांची नावं आपण तोंडावर जरी घेतली, अगदी भारतात नंबर 1 मोबाईल कंपनी जी झाली नोकिया, तिचंही आपण जर उदाहरण घेतलं, तिलाही बॅड पॅचला सामोरं जावं लागलं. म्हणजे अगदी नोकियाच्या सीईओने सुद्धा त्या सेमिनारमध्ये शेवटचं स्पीच जेव्हा दिलं, तेव्हा त्याला हा प्रश्न विचारला गेला की तुमचा एवढा बॅड पॅच का आला, त्यावर बाकीच्या मोबाईल कंपन्या फार पुढे का गेल्या, तुम्ही पाठी का राहिलात. त्याने अगदी थोडक्यात एक शेवटची ओळ म्हटली आणि ढसाढसा अक्षरशः तो माणूस नोकियाचा सीईओ रडला वर स्टेजवरती. ती शेवटची ओळ एवढीच होती की आम्ही कुठेही चुकलो नाही तरी सुद्धा आम्ही सर्व गमावलं. आम्ही कुठे चुकलो नाही तरी सुद्धा आम्ही सर्व गमवलं. त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी घडल्या. स्मार्टफोन्स बाजारामध्ये आले होते, नोकियाला ऑफर देखील अँड्रॉइडने केली होती, नोकियाने ती नाकारली आणि परिणाम तुमच्या समोर आहेत. आज बाकीच्या कंपन्या त्याच अँड्रॉइडच्या सिस्टमला घेऊन खूप मोठ्या प्रगतीपथावरती आहेत. मुळात ही गोष्ट सांगताना मला नेहमीच माझ्या सेमिनारमध्ये सांगावं असं वाटतं. मी नेहमी एक छानसं उदाहरण घेतो, लोकांना समजेल असं. मी गरुडाचं उदाहरण घेतो. तुम्हाला कल्पना असेल नसेल मला माहिती नाही, पण गरुड एक पक्षी असा एकमेव पक्षी आहे की साधारणतः तो बेसिकली 70 ते 75 वर्ष त्याचं आयुष्य असतं. वयाच्या 35-30 नंतर म्हणजे गरुडाबद्दल तुम्हाला जर मी अधिक थोडी खोलवर माहिती सांगायची झाली तर गरुड पक्षी आपलं भक्ष्य त्याच्या टोकदार नखाने पकडतं आणि टोकदार जी चोच असते त्याने ते फाडून फाडून ते भक्ष्य, तो प्राणी किंवा जे काय त्याची शिकार आहे ती खातं आणि त्याची उपजीविका चालू असते, त्याचं जीवन चालू असतं. हाच गरुड पक्षी वयाच्या 35 नंतर त्याला ती नखं थोडी बोथट झालेली असतात, जी धार असते चोचेची थोडी कमजोर झालेली असते, त्याला भक्ष्य नीट पकडता येत नाही, नीट फाडता येत नाही. त्याला जाणीव होते या गोष्टीची की कुठेतरी काहीतरी चुकतंय माझं. ज्याला आपण आपल्या उद्योजकांच्या पूर्ण समूहामध्ये असं म्हणू शकतो की माझा बॅड पॅच आलाय. परंतु तो गरुड एक प्राणी, एक पशु असून सुद्धा त्याला कळतं की मला ह्यातून थोडासा एक वेळ घेतला पाहिजे आणि पुन्हा स्वतःला एका वेगळ्या स्टाईलने पुनर्बांधणी करून, रिचार्ज करून स्वतःसाठी, स्वतःच्या आयुष्यात मला कमबॅक केलं पाहिजे. तो गरुड त्या जागेपासून साधारणतः बराच दूर, ज्या ठिकाणी खडकाळ दगड आहेत, काळे कुट्ट कडक असे, त्या परिसरात जातो. त्या परिसरात सर्वप्रथम जाऊन तो आपली चोच जी असते ती दगडावरती जोरदार आपटतो. इतकी आपटतो की त्याला वेदना होतात, त्याला रक्त येतं, ती चोच पूर्णपणे तुटली जाते. पण त्या वेदना सहन करत गरुड ते काम करतं. निसर्गाच्या नियमानुसार पुढच्या 1-2 महिन्यात त्याला नवीन धारदार चोच येते. हा निसर्गाचा नियम आहे. त्यानंतर थोडं पुढे पाहिलं की तो गरुड मग त्या धारदार चोचाने आपल्या सगळ्या बोटाची जी नखं असतं ती उखडून काढतो, ती तोडून टाकतो. तेव्हाही त्याला वेदना होतात, रक्त येतं, त्रास होतो, पण तोही त्रास गरुड सहन करतो. आणि मग त्याला जेव्हा धारदार त्याच्या बोटांना नखं येतात, त्याला जेव्हा धारदार चोच येते, तो पुन्हा आपल्या कमबॅक करतो आपल्या एरियामध्ये आणि पुन्हा नव्याने भक्ष्य पकडून पुढची 30 ते 35 वर्ष आनंदाने जगतो. तर मित्रांनो, साधे सरळ विषय आहे. एका गरुड पक्षाला जे कळतं ते आपल्याला, मनुष्याला, आपल्या उद्योजकांना का कळू नये. प्रत्येकाला बॅड पॅच येणार. आपण जी गोष्ट घेऊन आज सुरुवात केलेली आहे, कालांतराने समाजासोबत, परिस्थितीसोबत, टेक्नॉलॉजी सोबत आपण आपल्यामध्ये जर बदल नाही घडवून आणले तर बॅड पॅच हा त्या ठिकाणी सहज शक्य आहे. त्या ठिकाणी त्या बॅड पॅचला न घाबरता, न त्या ठिकाणी खचता आपण त्यातून कसं बाहेर येऊ शकतो, आपण आपला पुन्हा इथं रिचार्ज स्वतःचा कसा करू शकतो, आपल्या आयुष्याची, आपल्या बिझनेसच्या पूर्ण सिस्टमची पुनर्बांधणी आपण कसं करू शकतो, हा विचार फार महत्वाचा असतो. आणि जो उद्योजक, जो एंटरप्रेन्युअर तो विचार करतो, त्याचाच उद्योग या उद्योग क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा जम पकडतो आणि पुन्हा पिकअप घेऊन त्या गरुडाप्रमाणे तो माणूस पुढे जातो. त्यामुळे असे बरेचसे उदाहरणं आपल्याजवळ आहेत. किती उदाहरणं जरी आपण घेतली तर प्रत्येक कंपनीचे, प्रत्येक मोठमोठ्या संस्थेचे तुम्ही ही उदाहरणं पाहाल आणि तुम्हाला जाणवेल की प्रत्येक उद्योजकाला आयुष्यामध्ये कुठे ना कुठे रिचार्ज घ्यावाच लागतो. अशी एकही कंपनी या जगात नाही की ज्या कंपनीने डाऊनफॉल पाहिलेला नाही. तर हे फार महत्वाचं समजून घ्या. तुमचा उद्योग लघु आहे, छोटा आहे की खूप मोठा आहे, डाऊनफॉल हा प्रत्येकाला येतो. त्याला कसं सामोरं जायचं हे प्रत्येकाच्या विवेकानुसार प्रत्येकाने विचार करावा आणि न घाबरता बिनधास्तपणे त्याला सामोरं जावं, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.